मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती महत्त्वपूर्ण घोषणा आज झालेली आहे। अर्थात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा महा TET 2024 ची आज घोषणा करण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती आहे, याकरिता आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत, परीक्षा कधी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज भरताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी दीपक चांदुरे, अधिव्याख्याता शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारा आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी एक प्रसिद्धीपत्रक आलेले आहे। यामध्ये सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 अर्थात महा TET 2024 ही परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे। इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे। ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाला असून दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला ही मुदत आहे। त्यानंतर 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या दरम्यान आपण आपले हॉल तिकीटची प्रिंटआउट काढून घेऊ शकतो। मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10:30 ते 1 या वेळामध्ये पेपर पहिला हा होणार आहे। त्याच दिवशी दुपारी 2 ते 4:30 या वेळामध्ये पेपर क्रमांक 2 होणार आहे। प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, वेळापत्रक किंवा इतर कुठल्याही बाबीमध्ये कोणताही परिवर्तन झाल्यास मी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेल। अर्ज भरत असताना आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। त्याकरिता सर्वप्रथम इयत्ता 10वी, 12वी आणि त्यानंतर आपण जे काही शिक्षण घेतले असेल त्याच्या संदर्भातले शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हताचे प्रमाणपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे। तसेच दिव्यांगत्व असल्यास त्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आपला फोटो व स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र व स्वतःचे आय कार्ड हे आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। परीक्षा परिषदेकडून आपल्यासोबत ईमेल आणि मोबाईलद्वारे संपर्क ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आपला ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अर्थात मोबाईल क्रमांक अचूक नोंदविला जाणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे की पेपर 1 हा प्राथमिक स्तरासाठी म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी ला अध्यापन करण्यासाठी आपल्याला पात्रता हवी असेल तर द्यायचा आहे। पेपर क्रमांक 2 हा इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षक म्हणून आपल्याला नियुक्ती हवी असेल तर द्यायचा आहे। जर या दोन्ही ठिकाणी संधी घ्यायची असेल तर आपण या दोन्हीसाठी अपीयर होऊ शकतो। त्याकरिता आपल्याला 2 स्वतंत्र फॉर्म भरण्याची गरज नाही, तर विकल्प निवडत असताना हे दोन्ही विकल्प निवडणे आवश्यक आहे। या परीक्षेकरिता केवळ ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। कुठल्याही प्रकारे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्यात येणार नाही। परीक्षेचे शुल्क आपल्याला ऑनलाईन पेड करायचे आहे। त्यासाठी ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यांचा उपयोग करता येऊ शकतो। एक्झाम फी आपण भरू, त्यानंतरच आपल्या फॉर्म मधील माहिती अंतिम केली जाईल। आपली माहिती एकदा अंतिम झाल्यानंतर त्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही किंवा त्याबद्दल कोणतेही निवेदन सुद्धा स्वीकारण्यात येणार नाही। आवेदनपत्र किंवा त्यासोबतचे प्रमाणपत्र हे आपल्या संबंधित गट शिक्षणाधिकारी किंवा सन्माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही। परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपण ज्या शैक्षणिक पात्रतांचा आणि व्यावसायिक अर्हतांचा उल्लेख केला असेल त्याबद्दलच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परीक्षेच्या निकालानंतर जेव्हा प्रमाणपत्र वितरणाची वेळ येते तेव्हा केले जाणार। या व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याकडे जर कागदपत्र अपूर्ण आढळले किंवा आपण ऑनलाईन माहिती भरत असताना चुकीची माहिती भरली होती असे लक्षात आले तर आपली उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे। या एकाच परीक्षेकरिता आपण एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरला असे जर घडले तर आपण सर्वात शेवटी जो फॉर्म भरलेला असेल तो परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। मात्र आधी फॉर्म भरत असताना आपण जे काही शुल्क भरले असेल ते आपल्याला परत मिळणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर TET 2018 आणि TET 2019च्या परीक्षांमध्ये ज्यांनी गैरप्रकार केलेले आहेत त्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे। TETच्या संदर्भाने ऑनलाईन फॉर्म भरत असताना कुठलीही मदत हवी असल्यास आपण सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये 9028 472681 किंवा
9028472682 किंवा 9028472683 या मोबाईल क्रमांकांवर आपण संपर्क साधू शकता. सविस्तर माहितीकरिता mahatet.in या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता. मित्रांनो, TET परीक्षेच्या संदर्भाने आवश्यक, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमधील पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.